साकोलीत संतापजनक प्रकार। गिरोला जपानी येथे 72हून अधिक झाडांची बेकायदेशीर कत्तल। वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह। साकोली तालुक्यातील गिरोला जपानी येथील शेतकरी युवराज पर्वते यांच्या शेतातील तब्बल 72हून अधिक सागवान आणि इतर प्रजातींच्या झाडांची निर्घृण कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लाखनी साकोली वनविभागाच्या आरएफओ संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल अशक्य असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून वनविभागाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे। गिरोला जपानी शिवारात शेतकरी युवराज पर्वते यांची शेती आहे। कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता त्यांच्या शेतातील 72 पेक्षा जास्त मौल्यवान सागवान व इतर जातींची झाडे तोडण्यात आली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडली जात असताना लाखनी आणि साकोली वनपरिक्षेत्र अधिकारी आरओ आणि आरएफओ अनभिन्न कसे राहिले। आरएफओ यांना लाकूड तोड कॉन्ट्रॅक्टर कडून महिन्याकाठी होतोय लक्ष्मी दर्शन, हा मोठा प्रश्न आहे। 11 नोव्हेंबर 2025 रोजी यादव पर्वते यांनी परमिशनकरिता पत्र दिले, परंतु सहमतीपत्र फेब्रुवारी 2026ला का मागितले? आरएफओनी ही चिंतेची बाब आहे। सहमतीपत्र अपूर्णच, बाकी 2 सुटलेले शेतकरी यांना हवाल दिल आरएफओनी केल्याचे आढळून आले आहे। हा जीआर आरएफओ कडे आहे, जणू काही लाकूड तोड ठेकेदारांवर कृपाच असल्यासारखे दिसत आहे। भंडारा डीएफओ यांना पत्र देऊन 20 दिवसांचा कालावधी लोटला असून ते पत्र धुडख्यात असल्याचे बोलले जात आहे। तसेच सीसीएफ वनसंरक्षक श्री गुरुप्रसाद साहेबांना पत्र दिले असून आता कोणती कारवाई करणार? स्थानिकांच्या मते वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या वर्धहस्ताशिवाय व अभयाशिवाय दिवसाढवळ्या लाकडांची अवैध तस्करी किंवा कटाई होऊच शकत नाही। शेतकऱ्यांचे नुकसान अचानक झालेल्या या झाडांच्या कत्तलीमुळे शेतकरी युवराज पर्वते यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। एकीकडे सहमती अपूर्ण दर्शवली असून आरएफओ यांनी पासच केले आहे। या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील का यांना अभय कुणाचे? त्यांनी या प्रकरणी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे। पुढील कारवाईची मागणी या लाकूड कटाई प्रकरणात सामील असलेल्या लाकूड माफियांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच यामध्ये दोषी आढळणाऱ्या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कठोर विभागीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। आम्ही आरएफओ यांना भ्रमणध्वनीद्वारे तसेच मेसेज केले असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरली असून आम्ही धनविजय आहेत, वाटेल ते करा, पण मला कॉल करू नका। श्री धनविजय, आरएफओ वन कार्यालय लाखनी। टाउन ऑफिसर यांना प्रतिक्रिया मागितली असता आम्ही परमिशन दिले आहेत। राजू मेश्राम, वन विभाग, साकोली, लाखनी। सिटी इंडिया न्यूज।